पुढची बातमी बघूयात। मुंबईकर ज्यावेळेला पुरामध्ये अडकले होते तेव्हा भाऊ बंगल्यावर तर दुसरा भाऊ हॉटेलमध्ये होते। आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधला। तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, वोट देंगे नहीं, असं आशिष शेलार म्हणाले। बघा, ही सगळी लोक फिल्मी लोक आहेत। दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा ना। मुंबईकरांशी काय लेनदेन आहे? हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसत? या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टार मध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, तुमको कभी देखा नहीं, तुमको कभी परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं। तर ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। 25 वर्ष फक्त भाषणं, मराठी माणसाच्या घरासाठी काहीच निर्णय नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात मराठी माणसाला हक्काचं घर मिळतंय असं चित्रा वाघ म्हणतायत। मुंबईतील पागडी इमारतींमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला। माणसं मेली पण फक्त मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलं आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला। अडकलेले खटले फास्ट ट्रॅकवर आले। हाच खरा फरक आहे वाचाळ वीर आणि विकास पुरुष यांच्यामध्ये।